आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळ्यात जाट समाजाचा भव्य महिला सक्षमीकरण व सन्मान सोहळ्याचे आयोजन. जाट समाजामध्ये महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती व संघटनात्मक बळकटी या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अखिल भारतीय जाट महासभा महाराष्ट्र प्रदेश खानदेश विभाग यांच्या वतीने रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी धुळ्यातील गोल्डन लीफ रिसॉर्ट येथे महिला सक्षमीकरण व सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या गौरवशाली कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून जाट समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हा सोहळा राज्यस्तरीय सामाजिक चेतनेचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध समाजसेविका व महिला सक्षमीकरणाची प्रेरणास्थान श्रीमती रुमादेवी यांचे मार्गदर्शक संबोधन. त्या जाट समाजातील महिलांना त्यांच्या सामाजिक मिशनशी जोडून घेत वंचित, शोषित व मागास महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित प्रयत्नांचे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय जाट सभेचे महासचिव, ज्येष्ठ व झुंजार नेते युद्धवीर सिंग चौधरी हे असणार असून ते तरुण महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेसाठी प्रेरित करत रुमादेवी यांच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करणार आहेत. यावेळी अखिल भारतीय जाट महासभा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री मगलचंद चौधरी, महाराष्ट्रात महासभेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, महिला व युवक कल्याणाशी संबंधित विविध उपक्रमांची तसेच संघटनेच्या उल्लेखनीय कामगिरीची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडणार आहेत. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्तरावरील जाट समाजाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व आमदार, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महाराष्ट्र जाट 22 टोकडे सत्यवती कौर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील धोंडू फरस सर उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत. आयोजकांच्या मते हा सोहळा फक्त सन्मानापुरता मर्यादित न राहता महिला नेतृत्व, विकास, सामाजिक सहभाग आणि भावी पिढीचा सक्षम घडणीच्या दिशेने ठोस पाऊल ठरणार आहे. अखिल भारतीय जाट महासभा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, वर्धा, अकोला, नागपूर, सांगली, इचलकरंजी आदी संपूर्ण महाराष्ट्रातील जाट समाज बांधवांना कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. ये काम यहाँ महाराष्ट्र में हम शुरू कर रहे हैं. ये महिला सशक्तिकरण का कार्यक्रम निश्चित तौर पे हम अपने समाज की महिलाओं के लिए कर रहे हैं, लेकिन ऐसा नहीं है कि हम केवल ये प्रतिबंधित है, केवल जाट समाज की महिलाओं होंगी, इस तरह का नहीं है. जाट समाज इसको चलाएगा, लेकिन किसी भी समाज की महिला अगर चाहेगी, जिस तरह का अगर रुचि उनकी होगी, तो ट्रेनिंग प्रोग्राम चलेंगे भविष्य में, जिस तरह का एक अवेयरनेस जागरूकता अभियान चलाया जाएगा, हम सभी समाजों की महिलाओं को आमंत्रित करेंगे और सबको साथ लेके चलेंगे. ऐसा हमारा आगे की कार्य योजना है. कोई भी समाज जो है उसकी उन्नति की धुरी होती है महिला घर को संभालती है, महिला बच्चों को संभालती है, महिला बच्चों की पहली शिक्षक होती है. जन्म के बाद जो है स्कूल जाने के बीच में जो समय बच्चे का होता है, उसमें जो संस्कार डाले जाते हैं वो महिला के माध्यम से डाले जाते हैं. और अगर महिला संस्कारित होगी तो निश्चित तौर पे बच्चे भी संस्कारित होंगे, ये हमारा मानना है. और इस दिशा में हमारा जो समाज है वो निरंतर प्रयास करता रहता है. उसी कार्य को बढ़ाने के लिए हम यहाँ ये कैंपेन लॉन्च कर रहे हैं. और कल दूसरा जो हमारा कार्यक्रम है, सम्मान समारोह जो है, जो महिलाएं अपने अपने क्षेत्र में उत्कृष्ट कार्य कर रही हैं उनको सम्मानित करेंगे, मोटिवेट करेंगे, ताकि उनको देख के दूसरी महिलाएं भी आगे आएँ. क्योंकि हमारे समाज में कोई भी ग्रामीण परिवेश का जो समाज है, हमारा गाँव में रहते हैं, आज भी संकोची स्वभाव है, आगे नहीं आती हैं, निकलती नहीं है घरों से, ये मान लेती है कि ये काम हमारा नहीं है, पुरुषों का काम है, पुरुष ही बात का काम देखेंगे, तो वो बराबर की भागीदारी निभाएं. वो आर्थिक तौर पे भी परिवार को संपन्न करने के लिए अपना योगदान दें और सामाजिक तौर पे भी सशक्त बनाने के लिए परिवार को अपना योगदान दें. अपने महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.